ठाणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे थेट ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शक्तीस्थळी पोहोचले. समाधीसमोर नतमस्तक होत त्यांनी भावनिक अभिवादन केले. ही जबाबदारी निभावताना दिघे साहेबांची प्रेरणा आणि आशीर्वाद सतत माझ्यासोबत राहतील, असे म्हणताना शिंदे यांचे डोळे पाणावल्याचे पाहायला मिळाले. समाधीवरील श्रद्धांजलीचा क्षण शिंदे यांनी समाधीवर हार अर्पण करत मोठ्या आदराने माथा टेकवला. काही वेळ समाधीसमोर ध्यानस्थ राहून त्यांनी दिघे साहेबांच्या कार्याचा पुनःस्मरण केला. त्यांच्या या भावनिक कृतीने उपस्थित शिवसैनिकांच्या हृदयात कृतज्ञतेची भावना निर्माण झाली. शक्तीस्थळावर शिवसैनिकांची गर्दी शिंदे यांच्या आगमनाने शक्तीस्थळावर शिवसैनिकांनी फुलांची उधळण केली. एकनाथ शिंदे जिंदाबाद अशा घोषणा देत ठाणेकरांनी परिसर दुमदुमवून टाकला. शिवसैनिकांचा उत्साह उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्याच दिवशी शक्तीस्थळी जाण्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता. शिंदे साहेबांनी दिघे साहेबांना दिलेला मान म्हणजे संपूर्ण शिवसैनिकांना दिलेला सन्मान आहे, अशी भावना एका स्थानिक शिवसैनिकाने व्यक्त केली. शक्तीस्थळी दिलेले अभिवादन हे केवळ एका गुरु शिष्याच्या नात्याचे प्रतीक नाही, तर शिंदे यांच्या राजकीय भूमिकेत धर्मवीर दिघे साहेबांच्या शिकवणीचा ठसा किती दृढ आहे, याचे दर्शन घडवत आहे.